हाय फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार. बघा, खोबरं, लसूण, शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर आणि हे जास्त प्रमाणात लसूण याचं आपण वाटण वाटून घेऊ. हे पहा, आपलं वाटण तयार आहे. हे पहा, आता घरचा साठवणीचा मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद हे आपण आता फोडणीमध्ये मसाले टाकून घेऊ आणि वाटण पण हे तेलामध्ये टाकून घेऊ आपण मसाल्यात. आणि हे मसाला घेतलेला आपण सगळ्या याच्यात परतून घेऊ. हे चांगला आता मिक्स करून घ्यायचा आणि चांगला मसाला परतायचा आपण. हे आपण मीठ टाकून घेतलंय चवीप्रमाणे प्रत्येकाच्या. हे पहा, आता कसं तेल सुटायला लागले. असंच आपण अजून थोडा वेळ परतून घेऊ. हे पण आता थोड्या वेळ आपण मसाल्यात मटकी परतून घेऊ, कारण आधी आपण मटकी परतून नाही घेतलेली, त्यामुळे आता मसाल्यात थोडा वेळ परतून घेऊ आपण. हे पहा, आता आपण गरम पाणी टाकून घेतले आणि आता ही भाजी आपण याच्यामध्ये शिजवून देऊ. हे पहा, पाण्याला उकळी आली, आता आपण शिजून घेऊ याच्यात. आता आपण ही मटकी शिजली का काय ते पाहूया. भाजी भरपूर आटलेली आहे आणि मटकी शिजली काय बघावं. गरम आहे त्यामुळं हात पण भाजतोय, बघता नाही येत. हे पहा, हे का पूर्ण भाजी मटकी शिजली आपली. हे हे पहा, आता आपली मटकी तयार आहे शिजून. पहा, हे पहा, आता मी खाऊन दाखवते. एकच नंबर. आणि सर्वांनी काय करा, मला खरंच सरस सपोर्ट करा. माझ्या अजून वॉच टाईम नाही कमी आहे. सर्वांनी माझी पुढं पाठवा लिंक.